नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानलं जातं। तुळशीची पूजा करण्यात येते याचं कारण म्हणजे तुळशीला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे भगवान विष्णू यांना देखील तुळस प्रिय आहे। तुळशीची पूजा केल्यानं विष्णूंची कृपा मिळते असं म्हटलं जातं। त्यामुळे अनेक विष्णू भक्त हे तुळशी माळ परिधान करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र तुळशी माळ घालताना त्याचे काही नियम असतात। मनाला वाटलं म्हणून माळ घातली आणि नियमांचं पालन केलं नाही तर त्याचा फटका देखील तुम्हाला बसतो। त्यामुळे तुळशी माळ घालत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते। तर मग पाहूयात की तुळशी माळ केव्हा घालावी आणि त्याचे नियम आहेत तरी काय। तर मग मित्रांनो, तुळशी माळ घालण्याचे काही खास नियम आहेत। यामध्ये तुळशी माळ घालताना सर्वात प्रथम ती गंगाजलाने स्वच्छ करून घ्यावी। गुरुवारच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती सकाळी स्नान झाल्यावर शुद्ध होऊन स्वच्छ कपडे घालूनच ही माळ हातात घ्यावी आणि ती गंगाजलाने स्वच्छ धुवावी आणि त्यानंतर ती माळ गळ्यामध्ये घालण्यास योग्य ठरते। तुळशी माळ गळ्यात घालताना ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किंवा भगवान विष्णूंच्या कुठल्याही मंत्राचा उच्चार करूनच ती घालावी। तसेच तुळशी माळ घालताना ती हातात घ्यावी आणि 108 वेळा विष्णू मंत्र म्हणावा। यामुळे तुळशी माळेमध्ये सकारात्मक दैवी ऊर्जा समाविष्ट होते आणि त्याचे चांगले परिणाम देखील तुम्हाला पाहायला मिळतात। तुळशी माळ एकदा गळ्यात घातली तर नियमांचं पालन करावं लागतं। त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजेच तुम्ही तुळशी माळ गळ्यात घातल्यानंतर मांसाहार करू शकत नाही, व्यसनांचं सेवन करू शकत नाही। तुम्हाला तुमच्या शरीराला पूर्णपणे पवित्र ठेवावं लागतं। त्यानंतर धार्मिक पूजा पाठ करणारे लोक किंवा व्रत करताना देखील कांदा लसूण खात नाहीत। तसेच तुळशी माळ गळ्यात घातल्यानंतर देखील कांदा आणि लसूण खाणं हे पूर्णपणे वर्ज्य आहे। माळ धारण केल्यानंतर केवळ सात्विक आहारच घ्यावा लागतो। त्यानंतर तुळशी माळ गळ्यात घातल्यावरती तुम्ही नकारात्मक ठिकाणी किंवा जिथे दुर्गंधी आहे अशा ठिकाणी कधीही जाऊ नये। गळ्यात माळ घालून कधीही स्मशानभूमीमध्ये जाऊ नये। तसेच कत्तलखाना किंवा जिथे मांसाहाराची दुकानं किंवा हॉटेल्स आहेत अशा ठिकाणी तुम्ही कधीही माळ घालून जाऊ नये। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुळशी माळ घालण्याचे काही नियम आहेत आणि त्याचं पालन करूनच आपण ती तुळशी माळ घालावी। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।